to all of you. बघा आपण आयसीयू मध्ये काम करत असतो, वार्ड मध्ये, ओटी मध्ये. सगळ्यांच्या परिचयाची गोष्ट ऑक्सिजन सिलेंडर. कोणी परिमध्ये घटना झाली एका मामाकडनं ऑक्सिजन सिलेंडर ओपन करताना तो ह्युमिडिफायर बर्स्ट झाला. त्याचे रिझन काय? ऑक्सिजन सिलेंडर यूज करताना आपल्याला बेसिक प्रिकॉशन काय घ्यायचं आहे? ऑक्सिजन सिलेंडरचे टाइप्स किती आहेत? ऑक्सिजन सिलेंडर आपण एवढा दिवस यूज करतो त्याच्यामध्ये किती गॅस बसतो, त्याच्यामध्ये लिक्विड टाकला तर किती बसतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन. सो फर्स्ट थिंग बघा, हा जो सिलेंडर तुम्हाला दिसतोय इथं, बरोबर आहे, तर याला म्हणायचं बी टाइप सिलेंडर. कोणता सिलेंडर आहे हा? बी टाइप. सिलेंडरचे बेसिक तुमच्या रिलेटेड जो सिलेंडर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिला बी टाइप आणि दुसरा जो जम्बो असतो त्याचा डी टाइप, बरोबर आहे. आता बघा बऱ्याच जणांना एक गोष्ट माहित नसेल, बी टाइप सिलेंडरची जर वॉटर कॅपॅसिटी तुम्हाला विचारली तर व्हॉट इज इट्स आन्सर? इट इज अ 10 लिटर. व्हॉट इज द वॉटर कॅपॅसिटी ऑफ बी टाइप सिलेंडर? इट इज अ 10 लिटर. आणि त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन स्टोरेज कॅपॅसिटी तुम्हाला विचारली तर व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर शुड बी इट इज अ 1500 लिटर. गॅस किती वस्तू आहे सिलेंडर मध्ये? 1500 लिटर, बरोबर आहे. वॉटर कॅपॅसिटी किती सांगितले मी? 10 लिटर. आणि जर तुम्हाला इन केस क्यूबिक मीटर मध्ये कोणी विचारलं तर लक्षात घ्या 1 क्यूबिक मीटर म्हणजे 1000 लिटर असतो, बरोबर आहे. म्हणजे हा किती लिटर झाला? 1500 लिटर. म्हणजे किती क्यूबिक मीटर झाला? 1.5 क्यूबिक मीटर, बरोबर आहे. आता ह्याची लिटरची कॅपॅसिटी आपल्याला माहित असणं का गरजेचं आहे? ज्यावेळेस तुम्ही त्याला ह्युमिडिफायर कनेक्ट करता, एखाद्या पेशंटला तुम्ही पूर्ण सिलेंडर ऑक्सिजन देता त्यावेळेस आपण एक एलपीएम सेट करतो बघा, रेग्युलेटर करतो ना, मिनिटाला एवढा लिटर ऑक्सिजन जायला पाहिजे. एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला तुम्ही 5 एलपीएम सेट केला, मी एल्बॉम रेग्युलेटर तुम्हाला सांगितलं कसं करायचं काय. किती सेट केला एलपीएम? 5 लिटर पर मिनिट. सिलेंडरची कॅपॅसिटी किती आहे? 1500 लिटर, बरोबर आहे. आता तुम्ही मिनिटाला किती लिटर देता पेशंटला? 5 लिटर. म्हणजे तासाला किती झालं? 300 लिटर. 5 6 बरोबर आहे. तासाला 300. म्हणजे आता हा सिलेंडर किती वेळ पुरेल तुम्हाला सांगा? एका तासाला तो 300 लिटर किती लागला? 5च्या पुढे, बरोबर आहे. म्हणजे 5 तासात तो सिलेंडर संपेल जर पूर्ण भरलेला असेल तर तो सिलेंडर किती वेळ बॅक करतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इट डिपेंड अपॉन व्हॉट इज द फ्लो यू आर गोइंग टू सेट फॉर द पेशंट. ठीक आहे. तो जर जम्बो सिलेंडर घेतला, तुम्ही मोठा सिलेंडर घेतला, ऍक्च्युअली तो वार्ड मध्ये आयसीयू मध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार, तो ऍक्च्युअली आपण मॅनिफोल्डला कनेक्ट केलेला असतो. जो दुसरा सिलेंडर आहे बघा, त्याला म्हणायचं डी टाइप सिलेंडर. कोणता सिलेंडर म्हणजे त्याला? डी टाइप. त्याची जर वॉटर कॅपॅसिटी तुम्हाला विचारली तर व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर शुड बी 46.7 लिटर. जो डी टाइप जम्बो सिलेंडर असतो त्याची वॉटर कॅपॅसिटी किती आहे? 46.7 लिटर. आणि त्याच्यामध्ये गॅस किती बसतो असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर पाहिजे इज अराउंड 7000 लिटर. म्हणजे किती क्यूबिक मीटर झाला तो? 7 क्यूबिक मीटर झाला. ठीक आहे. शक्यतो ह्या दोन सिलेंडरचाच तुमचा कॉन्टॅक्ट आहे. जे ओटीमध्ये वगैरे काम करतात त्यांच्यासाठी CO2 नायट्रस वगैरे सिलेंडर लागतात. तुम्ही आता इथे नाही सांगणार बसत कन्फ्युजन होण्यासाठी. त्यामुळे दोन सिलेंडर तुम्ही लक्षात ठेवा. पहिला टाइप काय सांगितलं मी? बी टाइप. किती कॅपॅसिटी आहे त्याची? वॉटर कॅपॅसिटी 10 लिटर. गॅस कॅपॅसिटी किती आहे? 1500 लिटर. क्यूबिक मीटर मध्ये विचारलं तर 1.5 क्यूबिक मीटर. दुसरा टाइप कोणता सांगितलं तुम्हाला? बी टाइप, बरोबर आहे. त्याची वॉटर कॅपॅसिटी किती सांगितली तुम्हाला? 46.7 लिटर. ओके. आणि ऑक्सिजन स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे? 7000 लिटर. आणि क्यूबिक मीटर मध्ये किती आहे? 7 क्यूबिक मीटर. क्लिअर आहे दोन्ही? आता सिलेंडर ऑक्सिजनचा आणि दुसरा कसा ओळखायचा? बरोबर आहे. तर त्याचा एक कलर कोडिंग. शक्यतो ऑक्सिजनचा सिलेंडर कुठे असू द्या बघा, कोणत्या हॉस्पिटलमध्ये असू द्या इंडियामध्ये, त्याची पूर्ण बॉडी कशी असणार आहे? ब्लॅक कलरची असणार आहे. आणि त्याची जी नेक आहे वरच्या साईडला त्याला कलर कोडिंग होती आहे व्हाईट. ते जर CO2 चं सिलेंडर असेल तर वरच्या साईडला ग्रे कलर असतो. नायट्रसचं सिलेंडर असेल तर पूर्ण तुम्हाला ब्लू दिसेल, बरोबर आहे. एअरचं सिलेंडर असेल तर वरच्या साईडला तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईटचा पट्टा दिसेल. सो डिपेंड अपॉन गॅस युअर कलर कोडिंग गेट चेंज. त्यामुळे कमीत कमी आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर माहित असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आता आम्ही तिथं कधी ऑक्सिजन CO2 चे सिलेंडर छोटे मिक्सअप असतात. बऱ्याच वेळेस मामा काय करतो, उचलून घेऊन जातो CO2 चं सिलेंडर. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की ते कलर कोडिंग सिलेंडर कोणता आहे. समजलं तुम्हाला? तो कसं आयडेंटिफाय करायचं? म्हणजे कलर कोडिंग फॉर ऑक्सिजन सिलेंडर. त्याची पूर्ण बॉडी कशी आहे? ब्लॅक आहे. त्याची नेक कशी आहे? व्हाईट आहे. ठीक आहे. अजून दुसरं त्याला प्रोटेक्शन काय दिलंय? जो ह्युमिडिफायर आहे तो CO2 च्या सिलेंडरला बसणार नाही. जी ओपनिंग आहे ती वेगळी आहे. तुम्ही जर बसवायला गेले CO2 सिलेंडरला तर हा ह्युमिडिफायर सेट त्याला बसणार नाही. दॅट इज अ सेकंड फीचर. पण सुरुवातीला आपल्याला समजलं पाहिजे तो एक्झॅक्टली सिलेंडर कोणता आहे. ठीक आहे.
आता सोर्स ऑफ ऑक्सिजन दोनच आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. एक तर तुम्ही सेंट्रल आउटलेट मधून ऑक्सिजन देता पेशंटला, किंवा दुसरं कशातून देतो आपण, ऑक्सिजन सिलेंडर. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर यूज करता त्यावेळेस पहिला पॉइंट काय, ऑक्सिजन सिलेंडर इज डिलिव्हर्ड विथ अ प्रोटेक्टिव्ह कॅप टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंटल फोर्स अगेन्स्ट द सिलेंडर आउटलेट. शक्यतो कोणतेही सिलेंडर असेल स्टँडर्ड, त्याला वरच्या साईडला कॅप असते. आता हे चालू बंद करायला तुम्हाला त्रास होतो म्हणून ती काढून ठेवली, ती गोष्ट वेगळी आहे, पण त्याला कॅप असते बघा. सिलेंडर इज लाईक अ बॉम्ब, बरोबर आहे. खूप ट्रिमेंडियस प्रेशर असतं त्याच्यामध्ये. इन केस तो जर खाली असा पडला, त्याचा वाल्व जर रप्चर झाला तर 3 ते 4 मजले फोडून वर द्यायची कॅपॅसिटी आहे त्या सिलेंडरमध्ये. त्यामुळे ज्या वेळेस आपण सिलेंडरला डील करतो, सिलेंडर ओपन करतो, क्लोज करतो, एकदम केअरफुली करायचं, ठीक आहे. सेकंड बघा, टू रिलीज ऑक्सिजन सेफ्ली अँड ॲट द डिझायरेबल रेट रेग्युलेटर इज यूज. हे मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. दुसरी गोष्ट काय, आपण कसं रेग्युलेशन करतो आपण, बरोबर आहे. असा हा रेग्युलेटर असतो बघा, सिलेंडरला अटॅच असतो, बरोबर आहे. विथ हेल्प ऑफ दिस नॉब यू कॅन ऍडजस्ट द फ्लो, एलपीएम आपण ऍडजस्ट करतो. हे तुम्ही सिलेंडरला कनेक्ट करता, बरोबर आहे. आणि ह्युमिडिफिकेशन साठी आपण याच्यामध्ये पाणी ऍड करतो. सो दिस इज युअर कंप्लीट ह्युमिडिफायर साइड. सो रिडक्शन गेज दॅट शोज द अमाउंट ऑफ ऑक्सिजन इन द टँक. हा दिसतो गेज सगळ्यांना, बरोबर आहे. ह्या गेजचं काम काय, हा काय करतो, तुम्हाला सिलेंडर मध्ये जे काय प्रेशर आहे, किती गॅस आहे ते दाखवायचं तुम्हाला काम करतोय, बरोबर आहे. सो फ्लो मीटर दॅट रेग्युलेट द कंट्रोल ऑक्सिजन इन लिटर पर मिनिट. हा जो सेक्शन आहे त्याला काय म्हणायचं, फ्लो मीटर. इथं साइडला लिहिलंय पण बघा तुम्ही एलपीएम. व्हॉट इज बाय एलपीएम, लिटर पर मिनिट. आता सपोज तुम्ही विथ हेल्प ऑफ ह्या रेग्युलेटर तुम्ही याला सेट केले, त्याच्यामध्ये एक छोटासा बॉल आहे, बरोबर आहे. ज्या लेवलला तुम्ही सेट केले तिथे जाऊन तो बॉल थांबतोय, ठीक आहे. सपोज तो 5 वर सेट केला तर याचा अर्थ काय होतो, मिनिटाला 5 लिटर गॅस जातोय, बरोबर आहे. मॅक्सिमम विथ हेल्प ऑफ दिस मॅक्सिमम यू कॅन डिलिव्हर 50 लिटर, बरोबर आहे, पर मिनिट. मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे, 15 लिटर तुम्ही देऊ शकता मिनिटाला गॅस टू द पेशंट. क्लियर झालं. थर्ड सेक्शन काय, हा ह्युमिडिफिकेशन सेक्शन आहे. त्याचा यूज काय, त्याच्यामध्ये आपण काय करतो, पाणी टाकतो, ओके. त्याचा यूज, आता ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकताय बॉटलमध्ये, त्यावेळेस बघा बऱ्याच वेळेस काय होतं, नामोक्षी आपण सांगतो ही प्रॅक्टिस करायला, त्याच्यामध्ये तो वायसर दिलाय बघा आतमध्ये, त्या वायसरवर आपलं लक्ष राहतं आणि हा वायसर काय होतो, पडून जातो, बरोबर आहे. and might be again there will be a chances of leakage. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही पाणी रिफिल करताय, चेंज करताय, त्यावेळेस हा वायसर वरती काय करायचं, आपल्याला लक्ष द्यायचं. शक्यतो आफ्टर यूज ह्याला भरून देऊ नका, बरोबर आहे. अगेन इट विल बी कॉज ऑफ वॉटर स्टॅग्नेशन, शेवाळ वगैरे तयार होऊ शकते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा पाणी भरायचं कुठपर्यंत त्याला एक लेवल दिली आहे, प्रत्येक गोष्ट दिलेली आहे सिस्टमॅटिक. त्याच्यामध्ये दिले बघा मॅक्सिमम वॉटर लेवल, तेवढ्या लेवल पर्यंतच आपल्याला पाणी भरायचं आहे. शक्यतो जर जमलं तर आरओचं पाणी याच्यामध्ये टाका, बरोबर आहे. त्याला हायपोली व्हायची गरज नाही, बिकॉज इट्स अ पॉझिटिव्ह प्रेशर. इकडनं पेशंटकडे चाललंय, पेशंटकडे त्याच्याकडे काही येत नाही, त्यामुळे साध्या पाण्याने ह्याला धुतलं तरी चालेल. खूपच पेशंट एखादा इन्फेक्टेड वगैरे असेल तर सपोज तुमचे जे डिसइन्फेक्शन कमिटी क्वालिटी डिपार्टमेंट आहे त्यांनी जो काही तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे त्यांनी तुम्ही धुतलं तरी चालेल, पण कंटिन्युअस हायपो यूज करायचा नाही, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट ह्युमिडिफिकेशन. बघा हा रेग्युलेटर बघा व्यवस्थित कशाला काय नाव दिलंय, वरती जी ट्यूब आहे दॅट इज कॉल्ड फ्लो मीटर, ओके. प्रेशर गेज आहे, राईट साइडला स्क्रू कॅप आहे जे की तुम्ही सिलेंडरला जोडताय. त्यानंतर सेफ्टी वाल्व आहे, ऑक्सिजन पाईप, ह्युमिडिफायिंग कप आहे, ओके. आणि एका साइडला काय ऑक्सिजन आउटपुट, ज्याला तुम्ही मास्क वगैरे तुम्ही कनेक्ट करता. सो वॉल आउटलेट ऑक्सिजन आहे, तर ते 4 बार रेग्युलेटेड आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रोब कनेक्ट करायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला ऑक्सिजन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सेफ्टी असं काही नाही आहे. प्रत्येक आयसीयू मध्ये, वार्ड मध्ये जिथे सिलेंडर वरून आपण असे स्कॅनर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले ऑलरेडी, बरोबर आहे. बऱ्याच वेळेस काय होते, स्कॅनर तुम्ही प्रॉपरली तिथं म्हणजे आपण काय करतो, लूजली स्कॅनर अटॅच करतो आणि गोल फिरवतो त्याला. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या आतमधली पण थ्रेडिंग खराब होते आणि स्पॅनरची पण थ्रेडिंग खराब होते. त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्ही स्पॅनर याला बसवता ना, एकदम टाईटली त्याला फिक्स करून नंतर रोटेट करायचं. बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल सिलेंडरच ओपन होत नाही ऍट इमर्जन्सी. का ओपन होत नाही, तर त्याच्या आतमध्ये बघा स्क्वेअर टाईप नॉब दिलाय, बरोबर. तो स्पॅनर मध्ये बसला पाहिजे आणि त्याच्यानंतरच तो फिरतो,
पण आपण चुकीचा इम्प्रॉपर स्पॅनर अटॅच केल्यामुळे तो गोल होऊन जातो आणि तो गोल झाला की स्पॅनर किती ताकद लावून तुम्ही फिरवा, इट विल नॉट ओपन अँड इट विल नॉट डिलिव्हर ऑक्सिजन. ठीक आहे. आता बघा बेसिक काय काय काळजी घ्यायची. सो क्लिनिंग सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. सो इन्शुअर डिलिव्हरी ट्यूब अँड मास्क आर स्टराइल. इफ ह्युमिडिफायर बॉटल इज यूज रिफिल विथ क्लीन वॉटर. जमलं तर आरोचं पाणी वापरा शक्यतो. व्हिज्युअल चेक मध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं त्याच्यामध्ये चेक सिलेंडर इज करेक्ट टाइप अँड मार्क ऑक्सिजन. म्हणजे सिलेंडर ऑक्सिजनचंच आहे का हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट चेक ऑल पार्ट आर फिटेड टाइटली अँड करेक्टली. कुठे लिकेज आहे का, कुठे आवाज येतोय का हे चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. हे तुम्ही व्हिज्युअली चेक केले तरी समजून जाईल ना तुम्हाला. असं हात लावून पण आपल्याला लिकेज समजून जातं बिकॉज इट इज अ पॉझिटिव्ह प्रेशर. ओके. त्यानंतर बघा फंक्शन चेक मध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे. बिफोर यूज इन्शुअर सिलेंडर इज फिल्ड अँड फ्लो इज प्रेझेंट. सिलेंडर एम्प्टी आहे का भरलेले आहे हे कसं चेक करणार. बरोबर आहे. विथ हेल्प ऑफ दिस गेज. ओके. जे एक्सपिरियन्स आहे त्यांना आवाजाने ओळखू येतो. जर एक्सपिरियन्स तुमचा जसं वाढेल त्याला जर तुम्ही वाजवून बघितलं ना तर त्यांनी पण तुम्हाला क्लिअर होईल. पण त्याचं रॉंग मेथड. ठीक आहे. शक्यतो काय करायचं प्रॉपरली रेग्युलेटर कनेक्ट करायचा, सिलेंडर ओपन करायचा आणि विथ हेल्प ऑफ गेज चेक करायचा की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये किती प्रेशर आहे. त्यानंतर आफ्टर यूज क्लोज सिलेंडर वॉल प्रॉपरली. बऱ्याच वेळेस काय होतं बघा तुम्ही सिलेंडरचा वॉल ओपन ठेवता आणि इथून सिलेंडर बंद केलेला असतो पण ह्याच्यामध्ये कुठेतरी मायनर लिकेज असतो ते तुम्हाला समजत नाही. अगेन इट विल बी लॉस ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. त्याच्यामुळे आफ्टर यूज शक्यतो स्टँडर्ड प्रॅक्टिस ठेवायची की बाबा यूज झाला की सिलेंडर मेन वॉलपासून काय करायचं बंद करायचं. त्याच्यानंतर बघा वीकली तुम्हाला क्लीन सिलेंडर वॉल्स, फ्लो मीटर विथ द डॅम क्लोज. व्हिज्युअल चेक मध्ये काय काय चेक करायचं बरोबर आवाज कुठून येतो का चेक करा त्याला. आता ट्रबल शूटिंग मध्ये आता तुम्ही रेग्युलेटर कनेक्ट केला सिलेंडरला. ठीक आहे. ऑक्सिजनच येत नाही तर व्हॉट यू डू. काय असू शकतं पहिलं रिझन एक तर सिलेंडर एम्प्टी असेल. बरोबर आहे. तर त्याच्यावरती तुम्ही हाऊ टू रेक्टिफाय इट. रिप्लेस द सिलेंडर. बरोबर आहे. सिलेंडर रिप्लेस करा. फ्लो विल स्टार्ट. सेकंड तुम्हाला दिले फ्लो मीटर नॉब और सिलेंडर वॉल इज क्लोज. बरोबर आहे. फ्लो मीटर वॉल जर क्लोज असेल तर त्याला काय करा ओपन करा. रेग्युलेटरचा जो फ्लो आहे तो चेक करा. थर्ड तुम्हाला दिलाय फॉल्टी रेग्युलेटर. आता जर आपल्या हॉस्पिटलमध्ये जर सिलेंडर चेक केले तर 50% रेग्युलेटर तुम्हाला डॅमेज मिळतील. बरोबर आहे. आपल्या लेवलला ऍडजस्ट केलेले मिळतील. काही काही वेळेस तुमचे प्रेशर गेजेस नसतील. बरोबर आहे. आपल्या तुमचा पॉइंटर रिफ्लेक्ट नाही होणार. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. जर असं असेल तर यू हॅव टू रिप्लेस द रेग्युलेटर. सेकंड बघा लिकेज फ्रॉम द सिलेंडर और फ्लो मीटर. जर सिलेंडर वरनं किंवा फ्लो मीटर वरनं जर लिकेज असेल तर काय करा. सिलेंडर इज नॉट कनेक्टेड टू द प्रेशर रेग्युलेटर प्रॉपरली. कधी कधी काय होतं गडबडीमध्ये मामा काय करतो बघा आता ह्याला थ्रेडिंग आहे. बरोबर आहे. नॉर्मल थ्रेडिंग आहे. सिलेंडर जिथं तुम्ही अटॅच करता तिथे थ्रेडिंग आहे. कधी कधी हा रेग्युलेटर जर तुम्ही क्रॉस मध्ये बसवला थ्रेडिंग जर इम्प्रॉपर कनेक्ट झाली तर ह्याची थ्रेडिंग डॅमेज होते त्याची पण थ्रेडिंग डॅमेज होते आणि तिथे लिकेज स्टार्ट होते. आणि ती थ्रेडिंग डॅमेज झाली की वरचा वॉलच आपल्याला पूर्ण काय करावा लागतो रिप्लेस करावा लागतो. त्याच्यामुळे प्रॉपरली थ्रेडिंग ऍडजस्ट करूनच शक्यतो काय करायचं तुमच्या सुपरविजन मध्ये मामा मावशीला ते चेंज करायला हवं. ठीक आहे. त्यानंतर बघा फॉल्टी और मिसिंग वॉशर बिटवीन रेग्युलेटर अँड सिलेंडर. म्हणजे आता तुम्हाला वॉशर सांगितलं ते जर मिस झालं तर वॉशर रिप्लेस करा. फ्लो मीटर सील डॅमेज और लूज टाइटन द फ्लो मीटर. जर कुठे लिकेज असेल तर हाताने जर तुम्ही टाईट केलं तरी ते लिकेज बंद होईल. त्याच्यामध्ये लिकेजेसचे चान्सेस बघा हा जो तुम्हाला फ्लोचा ट्यूबिंग दिसतो ना इकडच्या साईडला इथं बघा हा छोटासा स्क्रू आहे. जर तुम्ही स्पॅनर बघितला स्पॅनर व्हिडिओ दाखवतोच तुम्हाला बघा एका ह्याच्यामध्ये दोन स्पॅनर आहेत. बरोबर आहे. हा स्पॅनर कशासाठी युटिलाइज करतो ही साइड आपण सिलेंडरला रेग्युलेटर टाईट करण्यासाठी आणि दुसरी जी साइड तुम्हाला दिलेली आहे त्याचं युटिलायझेशन काय आहे. इथं बघा हा छोटासा नॉब आहे दिसतोय. जर कधी हा लूज झाला तर इथे कॉपी सिलेंडर टाईट आहे किंवा मोठे. ठीक आहे. आणि जर सिलेंडर फॉल्टी असेल कधी कधी काय होतं सिलेंडर मधूनच वरतूनच लिकेज असतं त्यावेळेस ते सिलेंडर इमिजिएटली बॅकडेजला पाठवून द्यायचं आणि नवीन सिलेंडर घ्यायचं. आणि सिलेंडरच्या बाबतीत अजून एक गोष्ट बघा आपल्या घरी पण आपण एलपीजी वापरतो. बरोबर आहे. काय क्रायटेरिया असतो एलपीजीचा. तुम्ही असं 2-4 सिलेंडर्स वाचून देता घरी आपल्या युदे मायक्रोवेव्ह 2-4 घेतो ते बोलतो करतो का आपण असं नाही. ते सिलेंडर देणार नाही तुम्हाला एमटी घ्या भरलेले घ्या. बरोबर आहे. तोच प्रोटोकॉल आहे. आता माझ्याकडे 80 सिलेंडर आहे
त्याच्यामध्ये मला सगळं चालवायचं. बरेच डिपार्टमेंट काय करतात 4-4, 5-5 सिलेंडर एकच पाठवून देतात, बरोबर आहे. आणि ॲट अ टाइम 5 सिलेंडर तुम्ही भरून घेऊन गेले ते सगळं मॅनेजमेंट करून जातं. सो एक सिलेंडर तुमचा एम्प्टी झाला नाही, इमिडिएटली तो एम्प्टी सिलेंडर द्या, भरलेला घेऊन जा, बरोबर आहे. 2च्या वर शक्यतो सिलेंडर तुमच्याकडे जमा ठेवू नका रिकामी, लगेच इमिडिएटली मामाला पाठवायचं, भरलेला घेऊन यायचं. त्यानंतर बघा तरी तुम्हाला लिकेज समजत नाही की कुठून लिकेज आहे, तो लिकेजचा आवाज येतो काय लिकेज आहे. सो दॅट टाइम व्हॉट टू डू, बघा सोप सोल्युशन असतं तुमच्याकडे, सोप सोल्युशन असतं आपल्याकडे हँड वॉश वगैरे, ते तुम्ही तिथं त्याचं थोडं सायकलचं पंक्चर काढताना बघितलं असेल तुम्ही, बरोबर आहे. त्या टाईपमध्ये सोप लावून बघा इकडं तिकडं, तर यू विल गेट दॅट पर्टिक्युलर लिकेज. तिथं टाईप करून बघा, तरी नाही झालं लगेच सेंड इट टू द डायरेक्टर. कधी कधी काय होतं, ऑक्सिजन येतोय, बरोबर आहे, सगळं ओके, पण ह्या फ्लोमीटरचा जो बॉल आहे तोच वरती नाही जात. म्हणजे किती रिटर्निंग फ्लो पेशंटला चाललाय हेच आपल्याला समजत नाही, त्यावेळेस काय करायचं होतं असं कधी कधी, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये घाण वगैरे अडकली तर तो बॉल वरती नाही जात, त्यावेळेस काय करायचं बघा, क्लोज ऑल बॉल, डिस्कनेक्ट फ्लोमीटर अँड क्लीन इनसाइड द रिकनेक्ट ट्यूब. बघा हे पण तुमच्या लेवलला तुम्ही क्लीन करू शकता. सिंपल ह्याला क्लॉकवाईज फिरवायचं, बरोबर. फिरवला ते आतली ट्यूबिंग आहे बाहेर काढायचे, त्यातला कचरा वगैरे थोडाफार असेल तो कचरा फक्त एक फुंकर मारले तर तो निघून जातो, परत त्याला असं टाईट करून फक्त टाईट एवढं करायचं की इथनं लिकेज नाही स्टार्ट झाला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रेशर गेज डज नॉट शो प्रेशर एट ऑक्सिजन इज फ्लोइंग. कधी कधी ऑक्सिजन येतोय रेग्युलेटर मधनं, पण प्रेशर गेज तुम्हाला प्रेशरच नाही दाखवत, त्यावेळेस काय करायचं, रेग्युलेटर वॅटिकलकडनं बदलून घ्यायचं. रेग्युलेटर मध्ये त्याचा प्रेशर गेज कलर कोडिंग फक्त इथे सिलेक्ट करा केअरफुली. बघा ऑक्सिजनचा जर सिलेंडर असेल तर त्याचा कलर कोडिंग काय आहे बघा, शोल्डर काय त्याची व्हाईट आहे, बरोबर आहे. सिलेंडर बॉडी काय त्याची ब्लॅक आहे. नायट्रस ऑक्साईड असेल तर शोल्डर काय ब्लू आहे, पूर्ण बॉडी काय ब्लू आहे. म्हणजे पूर्ण जर सिलेंडर ब्लू असेल तर तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे ह्याच्यामध्ये कोणता गॅस आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, ठीक आहे. जर एअर असेल, आता आपल्याकडे सेंट्रल एअर आहे त्यामुळे तुम्ही मेडिकल एअरचं सिलेंडर बघितलंच नसेल, पण कधी जर तुम्हाला ओळखायचं असेल मेडिकल एअरचं सिलेंडर कसं आहे तर त्याची पूर्ण जी बॉडी आहे ती ब्लॅक आहे, पण त्याची जी नेक आहे ती अर्धी व्हाईट असते अर्धी ब्लॅक असते. सो त्याच्यावर तुम्हाला कन्फ्युजन काढता आलं पाहिजे की बाबा ह्याच्यामध्ये काय एअर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं सिलेंडर कसं ओळखायचं, पूर्ण कलर त्याचा ग्रे असतो. सो इझिली यू कॅन आयडेंटिफाय इट इज अ CO2 सिलेंडर, ठीक आहे. बाकीचे गॅसेसची शक्यतो तुम्हाला गरज नाही लागत. ते बघा हे असं कलर करून दिला. आता नवीन सिस्टम आहे पण आपल्याकडे जुन्या सिस्टमनी चालवलं. जो पहिला सिलेंडर आहे दॅट इज ऑक्सिजन, सेकंड बघा नायट्रस ऑक्साईड आहे, ओल्ड सिस्टम मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. थर्ड बघा तुमचा इंटरऑक्स आहे, फोर्थ सिलेंडर दिसतो तुम्हाला मेडिकल एअर आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय कार्बन डायऑक्साईड आहे आणि लास्ट हेलिऑक्स आहे. दिस इज नथिंग बट स्टँडर्ड कलर कोडिंग फॉर द सिलेंडर्स. व्हिडिओ दाखवते जस्ट व्हिडिओ बनवला व्हिडिओ बरोबर मी एक्सप्लेन करतो कारण हे सगळं दिसणार नाही आणि ज्यांना इंटरेस्ट आहे ते हँड्स ऑन पण करू आपण. आता तुमचा घरी जायचा टाइम आणि हे एकच येतो त्यामुळं अर्धा ऑडियन्स थकलेला असतो त्यामुळे काही ऑप्शन नाही, एक 10 मिनिटं समजू. हे मी सांगितलेलंच आहे बसवायचं कसं रेग्युलेटर ते एकदा व्हिडिओमध्ये दाखवतो तेच आहे.
आता त्याला रेग्युलेटर एक्झॅक्टली प्रॉपरली आपण कनेक्ट कसा करायचा बघा. तर ज्यावेळेस तुम्ही रेग्युलेटर बसवताना त्याची थ्रेडिंग प्रॉपरली ऍक्ट एकदम स्मूथली एकदम हाताने तुम्हाला टाईट करता आलं पाहिजे. ऍट द लास्ट तुम्हाला स्पॅनर केलं पाहिजे. बघा एकदम आरामशीर बसवते ते आपण. जर ते हाताने प्रॉपर जर फिक्स होत नसेल तर ह्याचा अर्थ ते थ्रेडिंग मिसमॅच झालेलं आहे. इट विल अगेन डॅमेज टू द थ्रेडिंग. आणि ऍट द लास्ट यू हॅव टू यूज स्पॅनर. लास्टला पण स्पॅनर ने त्याला थोडं टाईट करायचं. सो इट विल अवॉइड लीकेज. स्मॉल साइड तुम्हाला मगाशी सांगितली होती स्पॅनरची. बघा तो मध्ये एक जो नट आहे तो तुम्ही टाईट करून घ्यायचा. जर लूज असेल तर असं टाईट केलेलं आहे आपण बरोबर आहे. कुठं काय लिकेज आहे का कुठं काय लूज कनेक्शन आहे का ते चेक केलं. फक्त आता ह्याच्यामध्ये एक सेफ्टी फीचर लक्षात ठेवा. आता ऍक्सिडेंट होतो का बरोबर आहे. ट्यूबिंग फुटते कशामध्ये तर रिझन काय. ज्यावेळेस सिलेंडर आपण ओपन करतो ना तर सगळ्यात मेन मेथड काय त्याचा जो ब्लॅक कलरचा नॉब आहे ज्याने तुम्ही ऑक्सिजनचा फ्लो रेग्युलेट करता तो कधीही बंद पाहिजे. बघा परत व्यवस्थित आहे का. ज्यावेळेस सिलेंडर ओपन करायचा त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची त्याचा जो नॉब आहे तो कम्प्लिटली क्लोज पाहिजे बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला ओपन करायचा आहे. ऑक्सिजन सिलेंडर ओपन झाल्यानंतर गेजवरती तुम्हाला प्रेशर चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तो जो नॉब आहे तो हळूहळू ओपन करून परत APM सेट करायचा. पण कधी कधी गडबडीमध्ये आपण काय करतो त्याचा नॉब ओपन असतो बरोबर आहे. सडनली तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर ओपन करता विथ हेल्प ऑफ प्रिव्हेंटिव्ह प्रेशर तो ऑक्सिजन बाहेर येतो बरोबर आहे. आणि त्याला जिथून वाट पाहिजे मिळेल तिथून तो बाहेर जायचा प्रयत्न करतो आणि दोन्ही पण प्लास्टिकचा पार्ट आहे बरोबर आहे. वरचा जो तुमचा रेग्युलेटर सेट आहे आणि ह्युमिडिफायर आहे दोन्ही पण काय प्लास्टिक आहे. त्याला बर्स्ट करून ऑक्सिजन बाहेर येतो. बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल मामा मावशीच्या हातामध्ये वगैरे तोंडावरती काच घुसलेले आहेत त्याचे बरोबर आहे. त्याचं रिझन काय केलं त्यांनी चुकीचं मेथड काय केली त्यांनी तो रेग्युलेटर नॉब ओपन ठेवून सिलेंडर ओपन केला. सो काय करायचं आपल्याला अगोदर तो नॉब क्लोज आहे का प्रॉपर्ली तो चेक करायचा आहे. त्याच्यानंतर सिलेंडर स्लाइटली ओपन करायचा आहे. सिलेंडर ओपन करताना त्या मामा मावशीला स्ट्रिक्टली सांगायचं त्याची मान त्या सिलेंडरच्या वरती नको आहे. पाठीमागे अशी मान ठेवून त्याला काय करायचं त्याला ओपन करायचं. इन केस जरी प्रेशरने काही एखादा पार्ट त्याचा बस झाला तर तो वरती निघून जातो बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेस आपण काय करतो फोर्स त्याला लागत नाही म्हणून आपण काय करतो आपण तोंड त्याच्यावरती असतं बरोबर आहे आणि आपण ओपन करतो. दॅट इज अ रॉंग प्रॅक्टिस. क्लिअर झालं आपल्या एक्झॅक्टली चुकतंय काय त्याच्यामध्ये. हा व्हिडिओ मी YouTube वरती शेअर करतो. लाईटली आपण सावकाश सोडला बरोबर ऍट द लास्ट. आता मला सिलेंडरचा रेग्युलेटर काय करायचं चेंज करायचं आणि सिलेंडर ओपन आणि क्लोज आहे एमटी मध्ये कसं ओळखायचं. सपोज बघा जर ओपन सिलेंडर असेल तर त्याचा मधला जो नॉब आहे जे तुम्ही चालू बंद करता तो वरच्या साईडला असतो. जर क्लोज आहे म्हणजे ह्याचा अर्थ तो डीप साईडला असतो. शक्यतो एमटी सिलेंडर तो पूर्ण ओपन करून पासून द्यायचा. किती टाइप सांगितले बेसिक सिलेंडरचे कोणते कोणते बी टाइप आहे. बी टाइपची कॅपॅसिटी किती आहे 50 लिटर. लिक्विड कॅपॅसिटी वॉटर कॅपॅसिटी 10 लिटर. क्यूबिक मीटर मध्ये 1.5 क्यूबिक मीटर. दुसरा सिलेंडर बी टाइप त्याची कॅपॅसिटी 7000 लिटर 7 क्यूबिक मीटर बरोबर आहे. आणि वॉटर कॅपॅसिटी ठीक आहे. क्लिअर झालं. सिलेंडर कसा ओळखायचा ऑक्सिजनचा आहे का म्हणून पूर्ण कशी ब्लॅक आहे वरची कॉलर कशी पाहिजे त्याची व्हाईट आहे बरोबर आहे. सेफ्टी प्रिकॉशन काय सांगितलं मी तुम्हाला. सिलेंडर ज्यावेळेस तुम्ही ओपन करताय त्याचा जो नॉब आहे तो पूर्ण क्लोज पाहिजे. त्याच्यानंतर सिलेंडर ओपन करायचा आहे.
सिलेंडर ओपन केल्यानंतर प्रेशर गेज वरती प्रेशर चेक करायचं आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रेशर काय करायचं आहे, रिलीज करायचं. ठीक आहे, क्लिअर झालं. आता तुम्हाला काय डाऊट आहे त्याच्याविषयी? नाही, कोर्स सेशन आपण घेतो त्यामुळे. पण शक्यतो काय करायचं बघा, ॲज इफ यू आर वर्किंग ॲज अ इन्चार्ज, ॲज अ सिनियर नर्स, बरोबर आहे, इन युअर डिपार्टमेंट, कुणाकडनं काही चुकलं तर फायनली दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी होत असेल ती शुड बी अंडर युअर सुपरविजन. तो मामा मावशी त्यांच्या आयक्यू लेवल आपल्या आयक्यू लेवलमध्ये फरक आहे, बरोबर आहे, ते चुका करणार आहे. वारंवार तुमच्या सुपरविजन मध्ये जर त्या गोष्टी झाल्या तर अशा गोष्टी होणारच नाही. त्यामुळे शक्यतो त्यांना वारंवार सेम गोष्टीची काय करायची, इन्स्ट्रक्शन देत राहायचं. ठीक आहे. सेकंड आहे सक्षम, सांगतो मी थोडक्यात. बघा बऱ्याच सिस्टमांना अजून माहित नाही ट्यूबिंग कुठली कुठे कनेक्ट करायची, म्हणजे हे शोकांतिक आहे, हो की नाही, म्हणजे उलट्या पालट्या ट्यूबिंग कनेक्ट केलेलं असतात आणि प्रेशर येत नाही म्हणून कॉल आहे. काही काही सिनियर सिस्टर्स आहे, बरोबर आहे, त्याचा सिंपल फंडा सांगतो मी. कुठे काय कनेक्ट करायचं, वरची ट्यूबिंग वरच्या साईडला म्हणजे सेंट्रल लाईनला, खालची ट्यूबिंग पेशंटला. फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवायचं, वरची ट्यूबिंग वरती, खालची ट्यूबिंग खाली. म्हणजे इथून जी ट्यूबिंग आहे इट इज टू द पेशंट. बऱ्याच वेळेस प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सला वगैरे गेल्यानंतर आम्ही ऑब्झर्व केलंय, ही जी ट्यूबिंग आहे ती सेंट्रल लाईनला कनेक्टेड असते, ही ट्यूबिंग पेशंटला गेलेली आहे, बरोबर आहे, आणि सक्षम होतच नाही म्हणून कॉल दिलेला असतो. सो इट शुड नॉट बी एक्सपेक्टेड. क्लिअर झालं? सिंपल काय लक्षात ठेवायचंय, वरची ट्यूबिंग सेंट्रल लाईनला, बरोबर आहे, आणि खालची ट्यूबिंग पेशंट. ठीक आहे. आता ह्याला ऑन ऑफ करण्यासाठी बघा, आता हे नेट टाइपचे रेग्युलेटर्स आहेत, जो ग्रीन नॉब आहे बघा एका साईडला रेड नॉब आहे. तो जर ग्रीन नॉब प्रेस केला तर इट ऑन, बरोबर आहे, आणि जर हा इकडच्या साईडला प्रेस केला तर हा काय ऑफ आहे. पण कधी कधी तुम्ही ह्याला ऑन करता तरी काय होतं, प्रेशरच रिलीज होत नाही, त्याला कुणीतरी झिरो केलं असतं बघा, हे दिसतंय तुम्हाला हे, बरोबर आहे. तर ह्याचा यूज काय, टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द प्रेशर. कधी कधी ह्यालाच आपण झिरो सेट केलेलं असतं, बाकी सगळं ओके असतं तरी प्रेशर येत नाही. तरच तुम्हाला सिंपल काय करायचं, त्याला रिलीज करा ॲज पर युअर रिक्वायरमेंट. ठीक आहे. शक्यतो सेंट्रल सेक्शन आहे 400 mm ऑफ एजी एवढं प्रेशर आपण सेट केलं आहे सेंट्रलला, तर 350 तर तुम्हाला मिळालाच पाहिजे, कोणत्या आयसीयूमध्ये जा, वार्डमध्ये जा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये शक्यतो अर्धी वॉटर भरली तर ह्याला एम्प्टी करायची प्रॅक्टिस ठेवा. ठीक आहे. आणि वॉटर एम्प्टी करताना बघा ह्याच्यामध्ये पण व्हायचं आहे बघा, सेंट्रलला दुसरा हा ब्लॅक कलरचा. आता जर आपण चेक केलं तर अर्ध्याच्या वर हे व्हायचं काय, कारण मामा मशीन आपण क्लिनिंग करायला सांगतो, मामा मशीन ते क्लिनिंग करायला जातात, ते व्हायचं पडून घ्या, ते व्हायचं पडलं की आधी तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कधी कधी ह्याच्या आतमध्ये दिसतो हा छोटासा वाल आहे, तो वरती अडकलेला असतो, त्याला सिंपल ओपन करून टपली मारा, तो वाल काय होईल, खाली होऊन जाईल. अगेन युअर सक्सेसफुल स्टार्ट. ह्याच्यामध्ये बंद पडण्यासारखं असं काही नाहीच आहे. ठीक आहे. थोडा वायसरवरती एक लक्ष द्यायचं, प्रॉपर कनेक्शन्स वरती एक तुम्हाला काय करायचं, लक्ष द्यायचं. प्रेशर किती तुम्हाला सेट करायचं ते तुम्हाला कुठे दिसतंय, क्लिअर झालं? ठीक आहे. आणि ह्याच्या रिलेटेड बघा तुम्हाला क्वालिटी डिपार्टमेंट कडनं पण इन्स्ट्रक्शन आले असेल, परत मी तुम्हाला सांगतोय. तर बऱ्याच जागेवर बघा आता ह्याला ट्रॅक केले, तर असं ऑब्झर्वेशन आहे काही काही जागेवर ह्याला डेली तुम्ही हायपोनिक होताय, काही काही जागेवर तर डेली ह्याला हायपोनिक द्यायची गरज नाही. नॉर्मल पेशंट असेल यू कॅन क्लीन इट विथ हेल्प ऑफ नॉर्मल वॉटर असेल. खूप इन्फेक्टेड वगैरे पेशंट असेल तर तुम्ही त्याला हायपोनिक क्लीन करा, बरोबर आहे. एक दोन जागेवर ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये हायपो टाकून ठेवला होता, अगेन इट विल बी डॅमेज टू द वॉटर. ठीक आहे. कारण हे निगेटिव्ह प्रेशर आहे, पेशंट कडनं इकडे प्रेशर आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे पेशंटला इन्फेक्शन होण्याची शक्यता नाहीये. तरी तुमचा खूप पेशंट इन्फेक्टेड असेल तर यू कॅन क्लीन विथ हेल्प ऑफ जे काही तुमचं डेझिग्नेटेड क्लिनिंग सोल्युशन असेल, जे काही तुम्हाला क्वालिटी डिपार्टमेंटने सांगितलं असेल त्या सोल्युशनने तुम्ही त्याला क्लीन करू शकता. ठीक आहे. इधर एक नॉर्मल ह्युमिडिफायर बॉटल आहे, बरोबर आहे. सेंट्रल ऑक्सिजनला सेंट्रल आउटलेटला तुम्ही कनेक्ट करता, ह्याच्यामध्ये फक्त लिकेजेस वरती तुम्हाला चेक करायचं, हे प्रॉपर टाईट करायचं. इन केस जर लिकेज असेल तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लेवल दिली बघा पाण्याची, तिथपर्यंतच तुम्हाला ते फिलअप करायचं. ठीक आहे. प्रत्येक पेशंटला शक्यतो ह्याच्यातले पाणी आपल्याला चेंज करायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये शक्यतो कोणतं पाणी आपल्याला यूज करायचं आहे, जमलं तर आरओचंच पाणी यूटिलाइज करायचं. ठीक आहे. सो these are the some safety points related to the cylinders. तर आता सगळ्यांना दिसणार नाहीये, आता हे कसं दाखवायचं शिकलं, याचा
तर एक 15-20च्या मॉबनी जर तुम्ही आले तर फक्त हे कनेक्ट कसं करायचं बेसिक काय 2-4 गोष्टी बघा आणि कसं मग तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. चौथ्या तिसऱ्यावरचे धुएले तो मॅच झाला पाहिजे प्रॉपर, नाही तर मग तोपर्यंत काय होतं ओपन करताना कधी पण सिलेंडर थोडा पलीकडच्या साईडला ठेवून पाणी पॅक करून आपण असं थोडं पाठीमागं आलाय व्हायचं. जर प्रेशर इन केस की तुम्ही फुटले ना डायरेक्ट गळत नाही. त्यामुळे शक्यतो आपली सेफ्टी बघायचं होतं. झाला का गेजवरती प्रेशर दिसतं जागा हा जर वरती आला समजा हा वर असेल तर तसं स्टँडर्ड काय तुम्ही बंद करून ठेवलं एका मॅडम नाही काढवा नाही तर पाहिजे हे नाही चेक करताना हे नाही तुम्हाला समजा लास्ट पहिले बंद पाहिजे तुम्हाला जेवढा रिक्वायर्ड चालू कधी कधी काय होतं इथे प्रॉब्लेम होतो बघा असं तुम्ही सिलेंडर पूर्ण ओपन केलं बरोबर आहे लीक होतं आणि लीक व्हायला तर त्याला कुठून चान्स नाही मिळाला तर तो काय करणार आहे त्याला बस मग ह्या पण गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं. बरेच वेळेस काय एवढं मग बंद काम सांगतो पण हे दोन्ही बंद करावं लागतं. आपण बंद करावं लागतो ना आपण बंद करावं आणि शक्यतो सिलेंडर पडू नाही द्यायचा. याच्यावरती जर सिलेंडर पडला हे जर लूज झालं निघालं बरोबर आहे तेवढ्या मी काय सांगितलं तुम्हाला मला असेल 3 ते 4 मधले तोडून हे बाहेर त्याची कॅपॅसिटी. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्यायची. सिलेंडर शक्यतो खाली त्या वॉलवरती पडतात आणि पाणी शक्यतो ह्याच्या लेवलच्या वर टाकायचं. जिथं तुम्हाला दिलं बघा कधी कधी पाणी काही काही जागेवर एवढं भरलेलं असतं प्रेशर वाढवलं तर पेशंटचं नाकात जातं पाणी. इथं तुम्हाला लेवल दिली ना पाण्याची बघा इथं मॅक्सिमम वॉटर लेवल याच्यावरती जायचं नसेल एवढंच पाणी टाकायचं. बाकी दुसरं काही विचारायचं असेल तर